भाजीला काय बनवू? टिप्ससह चविष्ट कढी। ही कढी पारंपरिक रेसिपी आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवली जाते। घरात जेव्हा भाजीला काही सुचत नसते ना, तेव्हा हा चांगला पर्याय असू शकतो। आज आपण ही कढी भजे कसे बनवायचे हे बघूयात। ही रेसिपी कशी वाटली तर खरंच कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मंजुषास किचन मध्ये तुमचे स्वागत। तर चला आज आपण कढी पकोडा म्हणजे कढीतले भजे कसे बनवायचे हे बघूयात। तर लेट्स गो। आपण बनवतोय कढी पकोडा म्हणजे कढीतले भजे सुद्धा आपण म्हणू शकतो। तर आता मी इथे 1 वाटी दही घेतलेला आहे। तर दही मध्ये आता आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी पीठ म्हणजे बेसन पीठ आहे हरभऱ्याच्या डाळीचं। आणि आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये अगदी प्लेन असं आपल्याला घुसळायचं आहे, एकही गाठी वगैरे असं राहू द्यायचं नाही। तर असं हे घट्टसर आहे म्हणून आता आपण याच्यामध्ये मस्त असं अंदाजानुसार आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर हे असं घुसळल्यानंतर आता हे घट्टसर आहे, घुसळत नाहीये म्हणून आता आपण पाणी टाकून घेऊ। तर इथे आपण 2 वाट्या पाणी टाकून घेऊ म्हणजे ते छान असं प्लेन होऊन जाईल आणि लगेच घुसळण्यामध्ये मदत होईल आपल्याला। तर आपण कढी पकोडा खरंच तुम्ही बनवून बघा। अगदी काही असं नवीन खाण्याची इच्छा झाली तर लगेच तुम्ही कढी पकोडे बनवू शकता। म्हणजे कढीतले भजे स्वादिष्ट असे लागतात, खूप मस्त अशी रेसिपी। नवीन काहीतरी असं बनवायचे असा आनंद होतो आपल्याला, काहीतरी नवीन विशेष। तर आता हे बघा छान असं मी इथे घुसळलेलं आहे हे आणि अगदी प्लेन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर नंतर आपण याच्यामध्ये टाकून देऊ चवीनुसार मीठ। तर अगदी साधी सिंपल ही रेसिपी आहे, अगदी लगेच तयार होते, अगदी जास्त वेळ लागतच नाही। तर हे बघा आता मस्त असं घुसळून घेऊ आपण। तर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला 2 पड्या तेल टाकायचं आहे आणि हो तेल छान तापू द्यायचं। तर तेल तापल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ मोहरी। आणि मोहरी छान अशी मस्त अशी फुलत आहे आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं। मोहरी आणि जिरं छान असं फुलू द्यायचं आणि नंतर हे बघा इथे मी 2-3 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक अशा चिरून घेतलेल्या आहे आणि कापून घेतलेल्या आहे मस्त, त्या टाकायचा। आणि मस्त त्यांना सुद्धा त्या लसणाच्या पाकळ्या ज्या कापून घेतलेल्या आहे आपण त्यांना सुद्धा मस्त असं फुलू द्यायचं। आणि नंतर इथे 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, त्या मी अशा जाडसरच कापून घेतलेल्या आहे। कढीमध्ये जाडसर मिरच्या छान लागतात। आणि आता हा कढीपत्ता आहे तो सुद्धा आपण टाकून देऊ। आणि हा आहे खडा मसालाच्या दुकानामध्ये आपल्याला हे इझिली हे फूल मिळून जाते कढीमध्ये टाकण्याचं। तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल। तर आता असं हे मस्त असं तेलामध्ये होऊ द्यायचं। हे बघा छान असं मिरच्या आणि लसूण मस्त झालेला आहे तेलामध्ये। तर आता आपण जे दही घुसळून घेतलेलं आहे ते टाकून देऊ। तर आता हे दही आपण जे मिक्स केलेलं आहे, दही आणि पीठ आपण टाकून दिलेलं आहे मस्त असं पातेल्यामध्ये। आणि इथे आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी, कारण घट्टसर होईल जर पाणी नाही टाकलं तर। तर इथे मी 4 वाट्या पाणी अजून टाकून घेतलेलं आहे म्हणजे आधी आपण 2 वाट्या पाणी टाकून घेतलं आणि आता नंतर 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं। आणि हे बघा छान आता ही जर अशी पातळ दिसत असली तरी ती आता घट्टसर होऊन जाईल। आणि एक टिप्स आहे, आपण कढी जेव्हा बनवतो ना तेव्हा असा हा जो चमचा असतो ना तो असा कढीमध्ये असा फिरवतच राहायचा, हलवतच राहायची आहे आपल्याला, नाहीतर आपली कढी फुटू शकते। तर ही खूप छान एक आयडिया आहे, कारण कढी एवढी स्वादिष्ट बनते ना, कारण ती वरती येऊ शकते। कढी जेव्हा आपण बनवतो तेव्हा तिच्याकडे लक्षच ठेवायला पाहिजे, नाहीतर आपली चहा जशी वरती येते आणि ती खाली सांडली जाते तशी कढी वरती येऊन सांडली जाते। म्हणून जर असं हलवत राहिलं तर कढी खाली सांडत नाही आणि ती छान अशी घट्टसर तयार होते। बघा तुम्ही बघू शकता किती दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि अगदी कमी साहित्यात आपण ही कढी बनवलेली आहे अगदी। आणि हो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कढी बनवतात। तर आपण ही अगदी साधी सिंपल मस्त अशी मिरचीची कढी बनवलेली आहे, एकदम सोपी ही रेसिपी आहे। तर जर ती उतू यायला लागली तर असं एका साईडला ती असं करून घ्यायचं म्हणजे ती खाली बसून जाते। तर ही अशी आमच्या आईने सांगितलेली ही एक छोटीशी एक टिप्स आहे, कारण आम्ही बघितलं आई जेव्हा स्वयंपाक करायचे तेव्हा तिला स्वयंपाक करताना बघितलंय। तर छोट्या छोट्या असते गोष्टी आपण आईकडून शिकत असतो। तर हे बघा असे आता ही कढी आता अशी वरती येत आहे। तर ही बघा अशी मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे, तिला उकळी आलेली आहे छान, आपली कढी तर तयार झालेली आहे। आणि आता आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, मिरच्या
कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे 2 कांदे आहेत, अगदी मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत मी, छोटे कांदे बरं का। तर आणि इथे आहे मिरच्या, तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या, तर मी ते कापूनच घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता इथे चवीनुसार आपण टाकून घेऊ मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे, जास्त पण हळद टाकायची नाही, कारण बेसन पीठ हे अगदी कमी टाकलं बेसन पिठामध्ये तरी पण छान असा कलर येतो त्याला। तर आता भिजवून घ्यायचं, अगदी घट्टसर आपण नाही भिजवायचं, कारण भज्याचं जसं भिजवतो ना तसंच भिजवून घ्यायचं। जर आपण जास्त घट्टसर भिजवले तर भजे कडक होऊ शकतात। तर असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडंसं असं पातळच भिजवायचं आहे। हे बघा असं छान असं मस्त असं भिजवून घ्यायचं, आणि जेवढं आपण असं भिजवू असं फेटू ना तेवढं असे नरम भजे येतात आपले। तर आता याच्यामध्ये आपण थोडीशी अशी ही साखर टाकून घेऊ, आणि साखर सुद्धा छान लागते बरं का, थोडीशी टाकायची, आणि अगदी थोडंसं आपल्याला इथे टाकायचं आहे सोडा, अगदी चिमूटभरच टाकायचं बरं का, नाहीतर आपले भजे तेलकट होऊ शकतात। आणि आता आपण ते सुद्धा मिक्स करून घेऊ। कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी, तेल छान असं कडकडीत तापू द्यायचं आणि थोडासा कमी गॅस करायचा, आणि त्याच्यामध्ये आता आपल्या लहान मोठ्या आवडीनुसार भजे सोडायचे आहे। तर हे बघा मस्त आपण आता भजे सोडून घेऊ, फक्त सांभाळून सोडायचे, कारण तेल खूप गरम असते ना, म्हणून सांभाळूनच करायचं। आणि हो, ज्यांना जे नेहमी स्वयंपाक बनवतात त्यांना हे काही अवघड नाहीये, पण जे नवीन बनवतायत त्यांच्यासाठी हे खूप अवघड असते, म्हणून ही छोटीशी टिप्स की थोडंसं सांभाळून तळायचं, कारण तेल खूप गरम असते म्हणून। तर आता हे आपण असं उलटवून घ्यायचं, पालटवून घ्यायचं, मस्त असे आपले भजे हे बघा छान असे फुललेले आहेत, आणि असे गरमागरम भजे सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। किती स्वादिष्ट असे भजे तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आपण मिरची कापून, कांदा वगैरे सगळं असं मस्त मीठ टाकलेलं आहे, आणि हे बघा असे छान आपले भजे हे तयार होत आहेत। तर भजे असे आपले तळून झाल्यानंतर आता आपण ते एका साईडला काढून घेणार आहे। तर अगदी काहीतरी नवीन विशेष खाण्याची इच्छा झाली की बनवायचं मस्त कढी पकोडा, कढीतले भजे। तर आता खरंच तुम्ही अजून मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हो, आणि लाईक करायला विसरू नका। तर आता हे बघा आपले भजे तयार झालेले आहेत, हे बघा आपली कढी तर तयारच आहे, आणि आपले भजे सुद्धा तयार झालेले आहेत। बघा माहिती आहे ना किती छान, तुम्ही बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे ही। तर आता आपण त्या कढीमध्ये आता हे भजे टाकून द्यायचे फक्त हो, जर आपल्याला जेवणाच्या फक्त 10 मिनिटं अगोदरच टाकायचे, एकदम जास्त अगोदर नाही टाकून ठेवायचे। तर तयार झालेले आहे आपलं मस्त कढीतले भजे म्हणजे कढी पकोडा। तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच, तोपर्यंत बाय।